तर अल्जेब्रा ऑफ लॉज आहेत ते अल्जेब्रा ऑफ लॉज आपण काय केले तर लास्ट लेक्चरला पाहिले होते आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा काही क्वेश्चन नंबर 3 आपण एक्सरसाइज नंबर 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 काय केला होता पाहिला होता. तर त्या एक्सरसाइज मधले क्वेश्चन नंबर 2 आणि 1 हे दोन क्वेश्चन आपण राहिलेले ते आपण क्वेश्चन आज काय करतोय तर पाहतोय. त्यानंतर हा जो काही चॅप्टर आहे आपला तो चॅप्टर काय होणार आहे तर कंप्लीट होणार आहे. ओके, ह्याच्याबद्दल जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आज. तर क्वेश्चन नंबर 2, रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट यूजिंग इफ दे. म्हणजे काय करायचं आहे तर हे जे काय आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे 1 2 3 हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे विदाउट यूजिंग इफ दे. इफ देचा यूज न करता अगेन आपल्याला काय करायचे लिहायचे. तर हे कसं लिहायचे तर आपल्याला जे काही लॉज माहिती आहेत त्या लॉजच्या यूज करून आपण काय करायचं हे लिहायचं. तर कसं लिहायचं फॉर एक्झाम्पल सोल्युशन. येस, तर फर्स्ट आपण सॉल्व्ह करतो. तर फर्स्ट जो काही क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे फर्स्ट तर इफ अ मॅन इज अ जज. इफ अ मॅन इज अ जज देन ही इज होनेस्ट. अशा आपल्याला काय दिलेलं आहे तर स्टेटमेंट दिलेलं आहे. तर हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. तर या कंपाऊंड स्टेटमेंटचं आपल्याला काय करायचं आहे हे ते आणि हे इफ हे दोन्ही गोष्टी काय करायच्या तर काढून टाकायच्या आहेत आणि हे स्टेटमेंट आपल्याला रीराइट करायचं आहे. तर सोल्युशन फर्स्ट. तर फर्स्ट मध्ये जे काही पी आहे ते पी आपण काय सपोज करणार आहे बघा. अ मॅन is a judge. Yes, क्यों काय सपोज करणार आहे आपण he is honest. Yes, he is honest. Yes, आता आपला सिंबॉलिक फॉर्म. ओके, सिंबॉलिक फॉर्म कसं लिहिलं आहे लिहिलं गेलं पाहिजे इफ अ मॅन इज जज. आतापर्यंत पी त्यानंतर देन आहे ही इज होनेस्ट. देन असेल तर इम्प्लाइज. सिंबॉलिक फॉर्म कसं येणार आहे पी इम्प्लाइज क्यू. येस, आता हे पी इम्प्लाइज क्यू आहे ते आपण कसं लिहू शकतो. ओके, विच टाइप देअरफॉर पी इम्प्लाइज क्यू आपण असं लिहू शकतो पी ऑर काय असणार आहे तर निगेशन पी ऑर क्यू असं आपण लिहू शकतो. त्याला आपण रिझन काय द्यायचं आहे ओके बाय अल्जेब्रा ऑफ लॉ. ओके, कोणता लॉ बाय अल्जेब्रा ऑफ लॉज ऑफ लॉजिक. त्याच्यामधला आपण लॉज जो आहे तो लॉज आपण यूज केलेला आहे. तर हे कुठला लॉज बाय लॉज ऑफ इम्प्लिकेशन बाय कंडिशनल. ओके, असं पण म्हणू शकतो आपण बाय कंडिशनल लॉ. ओके, बाय कंडिशनल लॉ. ओके, कोणत्या लॉ नुसार आपण लिहू शकतोय कंडिशनल लॉज नुसार असं लिहू शकतोय. बघा इम्प्लाइज गेलं इम्प्लिकेशनचं साइन केलं ऑर आहे. तर इथे तुम्हाला पी आहे ते माहिती आहे ते स्टेटमेंट अगेन करायचं. निगेशन पी हे तुम्हाला पी आहे त्याचं निगेशन काय होणार आहे ओके क्रियापदानंतर म्हणजेच इज नंतर काय येणार आहे याच्यामध्ये नॉट आहे हे लक्षात ठेवायचं. अ मॅन ओके इज नॉट अ जज. ओके, परत इथे कोण आले बघा मिडलला ऑर आले. यस, ऑर क्यू काय स्टेटमेंट आहे सांगा क्यू. यस, क्यू ही इज अ होनेस्ट. ओके, ही इज honest. ओके, आपला आन्सर झालेला आहे फर्स्टचं. तर या आन्सर मध्ये बघा कुठं आहे का इफ आणि देन नाहीये. इफ देन आपण काढून टाकलं आणि लिहिलं. तसंच आपलं जे काही सेकंड स्टेटमेंट आहे सेकंड स्टेटमेंट आपण कसं लिहू शकतोय p इज इक्वल टू सेकंड आपण सॉल्व करतोय. सेकंड p इज इक्वल टू काय लिहिणार p इज इक्वल टू इफ 2 is a rational number. ओके, आपण काय लिहू शकतोय 2 is rational number. yes 2 is rational number. ओके, q is equal to आपण काय लिहू शकतोय yes q
q is equal to √2 is a rational number. Yes, √2 is irrational number. ओके, याचं सिंपल फॉर्म कसं येणार आहे? p implies q. ओके, जर आपण लॉ यूज केला तर आन्सर काय येणार सांगा? therefore निगेशन p ओके और q. कोणता लॉ यूज केला? बाय कंडिशनल लॉज. व्हिच लॉज? ओके, बाय कंडिशनल लॉ. जो काही कंडिशनल लॉज होता तो कंडिशनल लॉज आपण यूज केला. त्या लॉनुसार आपल्याला स्टेटमेंट आहे ते रिराइट करायचं आहे विदाउट युजिंग इफ देन. इफ देनचा न यूज करता. ओके, देअरफॉर आपण कसं यूज करतोय बघा, इफ देनचा यूज न करता. ओके, 2 इज रॅशनल नंबर्स. त्याचं निगेशन आहे p चं, म्हणजे 2 इज नॉट रॅशनल नंबर. यस, दॅट्स व्हाय व्हिच टाइप रिटन हियर. नाउ 2 is not rational number. ओके, मिडल दोन आहे बघा, और आहे, तर इथं आपण घेणार आहोत और. यस, √2 is irrational number. ओके, √2 is irrational number. ओके, नेक्स्ट आपण थर्ड सॉल्व करूया. फर्स्ट समजला असेल, फर्स्ट मी एरियाच करू. यस, सगळ्यांसाठी जो काय पार्ट आहे तो हा पार्ट सेम राहील, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये. आता थर्ड, इफ f(2) is equal to 0. ओके, f(2) म्हणजे कोण? फंक्शन आहे. विच टाइप फंक्शन? जसं आपण म्हणतो काय, x² + 3x + 2 असं तुम्हाला दिलंच आहे. हे कोणतं फंक्शन आहे? f(x) is equal to, याला आपण पॉलिनॉमियल फंक्शन असं म्हणतो. कोणतं फंक्शन म्हणतोय? पॉलिनॉमियल. जर याच्यामध्ये f(x) is equal to काय लिहिलं? log x लिहिलं, तर याला लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतात. काय म्हणतात? लॉगॅरिथमिक. जर मी असं लिहिलं f(x) is equal to tan x, कुठलीही ट्रिग्नोमेट्री घेतली तर याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं म्हटलं जातं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट चौथा जो पार्ट आहे, f(x) is equal to, मी असं लिहिलं a raised to x. a is a constant, आणि कॉन्स्टंटच्या रेस्ट मध्ये जर व्हेरिएबल असेल, फंक्शन असेल, तर त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतो. कोणतं म्हणतोय? एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे लक्षात ठेवायचं. तर हे फंक्शनचे जे काही टाइप्स आहेत ते 11th सायन्सला सेट, रिलेशन आणि फंक्शन जो काही चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलंय किंवा तुम्ही रीड करू शकता. यस, काय दिले? p is equal to डेनच्या अगोदरचा सगळा पार्ट. ओके, f(2) is equal to 0. ओके, आणि देन नंतरचा जो काय पार्ट आहे त्याला आपण q सपोज करणार. म्हणजे काय? f(x) is divisible by x minus 2. f(x) is divisible by x minus 2. ओके, नेक्स्ट आता आपण सिम्बॉलिक फॉर्म हाच येणार आहे, लॉ यूज हाच करणार आहे. आता याच्या फॉर्म मध्ये आपल्याला काय करायचं आहे? लिहायचं आहे, रिप्रेझेंट करायचं. कसं रिप्रेझेंट करणार बघा आपण? निगेशन p. आता इथे f(2) is equal to 0 आहे, त्याचं निगेशन काय होणार आहे? f(2) is not equal to 0. ओके, r. ओके, q काय? f(x). f(x) म्हणजे कोण? फंक्शन. मग ते कुठलेही असेल. f(x) is divisible by x minus 2. is divisible by काय सांगता येते आपल्याला? x minus 2. अशा पद्धतीने आपण हे 3 क्वेश्चन्स काय केलेले आहेत तर कंप्लीट केलेले आहेत क्वेश्चन नंबर 2 मध्ये. आता आपला लास्ट राहिलेला आहे क्वेश्चन नंबर 1. ओके, तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय असणार आहे तर तुम्हाला युजिंग लॉज ऑफ निगेशन अँड काय करायचं तर आपल्याला सॉल्व्ह करायचं. लॉज ऑफ निगेशनचे लॉज जे आहेत ते यूज करून
आपल्याला दिलेलं स्टेटमेंट काय करायचं आहे तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 1. लास्ट क्वेश्चन दिस एक्सरसाइज अँड दिस चॅप्टर ऑल्सो. Using rules of negation, write the negation of the following with the justification. म्हणजेच काय, निगेशनचे रूल्स यूज करा. खाली दिलेले जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटसाठी निगेशनचे रूल्स यूज करा आणि काय करायचं आहे तर आपल्याला आन्सर लिहायचं आहे, त्याचं जस्टिफिकेशन पण काय करायचं आहे. ओके, म्हणजे कोणता लॉ यूज केलेला आहे हे पण आपल्याला सांगावं लागणार आहे. ओके, तर बघा मी फर्स्ट तुम्हाला ते 5 लॉज सांगतो जे आपण यूज करणार आहोत. तर पहिला लॉज आहे फर्स्ट. ओके, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू असा असेल तर आपण काय देतो सांगा, दोन्हीला पण निगेशन देतो. निगेशन पी निगेशन क्यू अँड जर काय होतं ऑर. त्या लॉजला तुम्हाला काय म्हणतात हे माहिती आहे. निगेशन ऑफ काय म्हणणार आहे तर कंजक्शन. यस, निगेशन ऑफ कंजक्शन. यस, सेकंड जो लॉ आहे सेकंड लॉ कोणता आहे बघा. जर निगेशन ऑफ पी और क्यू असेल, ओके, तर आपण निगेशन पी अँड निगेशन काय लिहितो क्यू. दोन्हीलाही निगेशन अँडचं क्यू होतं. तर याला आपण निगेशन ऑफ काय म्हणतो डिजक्शन. निगेशन ऑफ यस निगेशन ऑफ काय म्हणतो डिजक्शन. ओके, असं म्हटलं जातं. नेक्स्ट थर्ड जो आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. जर असं असेल तर आपण कसं लिहितो इज इक्वल टू. ओके, पी अँड निगेशन क्यू फर्स्ट ॲज इट इज बट सेकंडला निगेशन. यस, फोर्थ. ओके, फोर्थ जो लॉ आहे तो फोर्थ लॉ काय सांगतोय निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. तर हे मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला कसं लिहायचं आहे ते. तर आपण पी निगेशन पी इम्प्लाइज क्यू और काय लिहू शकतो तर क्यू इम्प्लाइज पी. क्यू इम्प्लाइज पी आणि आता याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला इज इक्वल टू. तर पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी असं आपण डबल इम्प्लाइज असेल तर लिहू. तर याला निगेशन ऑफ ओके कंडिशनल आणि निगेशन ऑफ बाय कंडिशन असं म्हटलं जातं. यस, हे लॉज लक्षात ठेवा. या लॉजचा आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर हे एक्झाम्पल्स आपण घेतोय सोल्युशन. ओके, तर याला ब्रॅकेट टाकायचं, निगेशन साइन द्यायचं, फर्स्टली ब्रॅकेट टाकायचं. निगेशन ऑफ क्यू यस इम्प्लाइज पी. ओके, त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. मी काय केलं निगेशन घेतलं आणि याला ब्रॅकेट टाकले. आता आपण निगेशन ठेवायचे काही रूल्स माहिती आहेत तर इम्प्लिकेशनचा रूल यूज करावा लागला. काय इम्प्लिकेशनचा रूल्स आहे फर्स्ट ॲज इट इज बट सेकंडला निगेशन अँड सेकंड निगेशन. यस, इज इक्वल टू देअरफॉर फर्स्ट ॲज इट इज म्हणजे निगेशन क्यू अँड कशाला निगेशन येणार आहे सेकंडला. कोणता लॉ यूज केला निगेशन ऑफ कंडिशनल. ओके, निगेशन ऑफ कंडिशनल. एका लाईन मध्ये आपल्याला काय मिळालं आहे तर जे काय आन्सर आहे ते आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट यूज करायचे सेकंड साठी सोल्युशन. ओके, याच्यासाठी पण आपण यूज करू शकतोय निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, दोन्हींना पण निगेशन द्या आणि ऍडचं ऑर करायचं. यस, निगेशन ऑफ कंजक्शन हा पहिला लॉज आहे. कसं ओळखायचं तर इथे ऍड आहे. यस, हिअर आल्सो ऍड करून दॅट्स व्हाय निगेशन ऑफ कंजक्शनचा जो काय लॉज आहे निगेशन ऑफ कंजक्शनचा लॉज आपल्याला काय करायचं आहे यूज करायचं. तर देअरफॉर काय सांगा निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू कोणता लॉ यूज केला निगेशन ऑफ कंजक्शन. negation of yes negation of conjunction. next अजून आपला आन्सर नाही झाला तर आणखी एक लॉ यूज करता येतो जो 5 नंबरचा आपण इथे सांगू शकतोय
Yes, 5 number. Okay, negation of negation P is equal to P. Negation of negation. ह्याला काय म्हटलं जातं? निगेशन ऑफ निगेशन असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे काय झालं तर याच्यामध्ये आपल्याला निगेशन P और निगेशनला निगेशन कॅन्सल होईल Q. तर कोणता लॉ आपण यूज केला? निगेशन ऑफ निगेशन. Negation of negation. How was the question? Next question, similarly, this question number 3 solution. Yes, first we write the negation of P or negation Q. आता हेच आपल्याला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे आणि एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, देअरफॉर इज इक्वल टू, तर आपण और आहे तर बघा इथं और चालू आहे. निगेशन ऑफ डिजक्शन, दोन्ही नाही निगेशन और काय होतं? ऍड होते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय आहे? निगेशन P अँड निगेशन ऑफ निगेशन Q. ओके, कोणता लॉ यूज केला तुझ्या? निगेशन ऑफ डिजक्शन. ओके, निगेशन ऑफ डिजक्शन हा जो लॉज आहे तो आपण यूज केलेला आहे. नेक्स्ट, आता आपल्याला निगेशन ऑफ निगेशन हा लॉज काय करावा लागतोय? यूज करावा लागतो. तर आन्सर काय येणार आहे? इज इक्वल टू निगेशन P अँड निगेशनला निगेशन काय होईल? कॅन्सल. ओनली व्हॉट रिमेन हियर? Q रिमेन. व्हिच लॉ यूजिंग हियर? निगेशन ऑफ निगेशन. यस, निगेशन ऑफ निगेशन हा लॉज आपण यूज केला. इथं पण सेम आपण तेच यूज करतोय. काळजीपूर्वक लक्ष द्या. तर इथपर्यंतचा पार्ट आपल्याला P सपोज करायचा आहे, इथपर्यंतचा पार्ट Q. दोन्हीच्या मध्ये काय आलेलं तर ऍड आलेलं. यस, तर आपल्याला काय करायचं आहे? निगेशन ऑफ लॉज जे आहे ते लॉज आपल्याला काय करायचं आहे? यूज करायचे. सोल्युशन. नेक्स्ट लाइन, फर्स्टली राइट डाउन एज इट इज निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P और निगेशन Q एंड R. तर ह्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे? निगेशन घ्यायचं आहे. तर विच टाइप निगेशन? नाउ लुक हियर. तर आपण हा एक पार्ट आणि हा एक पार्ट असं आपण सपोज करतो आणि कोणता लॉ यूज करणार? ऍड आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शनचा जो काय लॉज आहे तर इथे निगेशन ऑफ कंजक्शनचा लॉज आपण यूज करू शकतो. म्हणजे दोन्हीलाही निगेशन आणि ऍडचं काय होणार आहे? और होईल. म्हणजे विच टाइप रिटन हियर? निगेशन ऑफ P और निगेशन Q. ओके, और निगेशन R. विच लॉ यूजिंग हियर? निगेशन ऑफ निगेशन ऑफ कोणता यूज करतोय आपण? कंजक्शन. यस, निगेशन ऑफ कंजक्शन यूज केलं. नेक्स्ट, आणखी आपण हा ब्रॅकेट घ्यायचा राहिला. या ब्रॅकेटला आपण निगेशन देऊन टाका. आन्सर काय येतो? निगेशन ऑफ P और चं काय होणार आहे? अँड परत निगेशन ऑफ निगेशन Q. यस, हे ॲज इट इज. त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाका और निगेशन R as it is. इथे कोणता यूज लॉ केला आपण? R चा एंड झाला म्हणजे निगेशन ऑफ डिजक्शन. यस, निगेशन ऑफ डिजक्शन. हे लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही कोणता लॉ यूज केला याचं जस्टिफिकेशन होतं हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट, आता निगेशन ऑफ निगेशन यूज करा. म्हणजे निगेशन P अँड निगेशनला निगेशन कॅन्सल होईल. फक्त राहील Q और निगेशन R. तर कोणता लॉ यूज केला आपण? निगेशन ऑफ निगेशन. यस, निगेशन ऑफ निगेशन हा लॉ जो आहे तो लॉज आपण काय केलेला आहे? यूज केलेला आहे. ओके, याच्यामध्ये टोटल 8 क्वेश्चन आहेत. आपण काय केले आहेत? 4 बघितलेले आहेत. नेक्स्ट 4 आपण काय करतोय तर पाहतो. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 5. ओके, तर आपल्याकडे हे जे काही लॉज आहेत ह्या लॉजचा आपण यूज करायचे 5 आणि हे सॉल्व करायचं. सोल्युशन. तर नेक्स्ट लाईनला फर्स्टली आपण निगेशन साइन देतोय. निगेशन ऑफ, आता इथं आपण स्क्वेअर ब्रॅकेट आहे. निगेशन ऑफ P और निगेशन Q implies yes P and negation Q ब्रॅकेट कंप्लीट. हे जे निगेशन घ्यायचं तर हा एक पार्ट आणि हा एक पार्ट म्हणजे हे सगळं P असं सपोज करायचं आहे. हे सगळं काय सपोज करायचं आहे? Q. तर P implies Q काय आहे? ओके, P implies Q चं निगेशन.
P प्लस Q चं निगेशन P अँड निगेशन Q म्हणजे फर्स्ट ॲज इट इज आणि सेकंडला निगेशन. तर आपण यूज करूया फर्स्ट ॲज इट इज म्हणजे P और निगेशन Q ॲज इट इज. ओके अँड त्याला निगेशन ऑफ P अँड निगेशन Q. तर याला कोणता लॉ आपण यूज केला त्याचा रिझल्ट द्या. निगेशन ऑफ ओके कंडिशनल निगेशन ऑफ कंडिशनल. नेक्स्ट आपण लिहितोय तर ह्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. ओके ह्याचं आपण निगेशन किंवा आन्सर काय आहे ॲज इट इज P और निगेशन Q अँड आत निगेशन द्या. निगेशन जर दिला आपण तर निगेशन P अँडचं काय होणार आहे और होईल. इथं निगेशन ऑफ निगेशन Q कोणता लॉ आपण यूज केला जर अँडचं और होत असेल तर निगेशन ऑफ कंजक्शन आपण यूज करतो. निगेशन ऑफ कंजक्शन. ओके निगेशन ऑफ कंजक्शन. आता आपल्याला हे निगेशन काढून टाकायचं आहे तर कोणता लॉ यूज करतोय आपण दिस 5 नंबर निगेशन ऑफ निगेशन. ओके P और निगेशन Q अँड इथं आपण सिंपल ब्रॅकेट टाकूया. आता निगेशन P और निगेशनला निगेशन गेलं फक्त काय राहिलेलं आहे Q राहिलेलं आहे. मग पुढे त्याला आपण काय म्हणणार आहे निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन. ओके दॅट्स फायनल आन्सर. अशा पद्धतीने या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी 2 मार्क्स 3 मार्क्स ओके या 4 मार्क्सला पण विचारलं जाऊ शकतं. ऑब्जेक्टिव्हला पण क्वेश्चन बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला सीईटीला नीटला विचारला गेलेला आहे. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तर खालील दिलेल्या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन द्यायचं आहे. ओके आजचं लेक्चर इथं आपण थांबवतोय. थँक्यू.